शेताच्या बांधावर शरीर संबंध, घरी येणे जाणे, शेजाऱ्यासोबत जमली सेटिंग. अनैतिक संबंध हे वाईटच असतात, त्यातून काही चांगले निष्पन्न होत नाही. त्यामुळे कोणीही चांगला माणूस अनैतिक संबंधाला विरोध करणे स्वाभाविक असते. आपल्या मित्र किंवा नातेवाईकांपैकी कोणी अनैतिक संबंधामध्ये गुंतला असेल तर त्याला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत असतात. हे योग्य असले तरी वासनेने पछाडलेल्या लोकांना मात्र ते खटकत असते. सन्मार्ग दाखवणाऱ्या माणसाचा ते द्वेष करू लागतात. त्याला मारहाण करण्यासही ते मागे पुढे पाहत नाहीत. काही वेळा तर दुसऱ्याला शहाणपण शिकवण्याच्या प्रयत्नामध्ये जीव गमावून बसण्याची वेळ येते. असाच काहीचा प्रकार बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडलेला आहे. नात्यातील महिलेचे शेजारील शेतमालकाशी अनैतिक संबंध निर्माण झाले. हे कळताच त्या तरुणाने ते संबंध रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अनैतिक संबंध ठेवणाऱ्या नराधमाने त्याचा जीव घेतला. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. मलकापूर तालुक्यातील तालसवाडा गावामध्ये अमोल भाऊराव भवरे वय वर्षे 35 हा तरुण कुटुंबासह राहत होता. त्याच्या कुटुंबामध्ये पत्नी, 2 चिमुकली मुले, आई वडील, भाऊ भाऊजय असे सदस्य होते. हे सर्व कुटुंब मेहनती होते. दोघा भावांच्याकडे 5.5 एकर शेती होती. ती शेती आणि शेतमजुरी यावर सर्व कुटुंबाचा चरितार्थ चालत होता. शेतीसोबत जोड व्यवसाय म्हणून अमोल ऑटो रिक्षा चालवत होता. अमोलचे शेत जवळच्याच शिवारामध्ये होते. त्याच्या शेताशेजारी शिवणे येथील दिनेश तायडे याचे शेत होते. एकमेका शेजारी शेत असल्याने ते दोघे एकमेकाला ओळखत होते. त्यांचे एकमेकाकडे येणे जाणे होते. वास्तविक हे संबंध घरोब्याचे, विश्वासाचे होते. पण दिनेशच्या मनामध्ये घाण होते. त्याची वाईट नजर अमोलच्या नात्यातील कावेरी या महिलेवर होते. तो तिच्यावर टपून बसलेला होता. तिने त्याला प्रतिसाद दिलेला होता असे समजते. त्याच्यासोबत दिनेशचे अनैतिक संबंध असल्याची कुणकुण अमोलला लागलेली होती. तसा अमोल चिडला होता. त्याला दिनेशचा राग आला. दोघांच्या संबंधामध्ये तणाव निर्माण झाला होता. कावेरीलाही अमोलने चांगलेच झापले होते. तिच्यावर घरातील लोकांनी निर्बंध घातले होते. परिणामी दिनेश आणि कावेरी या दोघांच्या भेटीगाठी बंदच झालेल्या होत्या. आपल्या प्रेमामध्ये अमोलने अडसर आणल्याने आता दिनेश चवताळला होता. या कारणावरून तो अमोलसोबत वाद घालू लागला. त्या दोघांच्यातील वाद चांगलाच धुमसू लागला होता. आता अमोलला संपवले पाहिजे असे त्याने मनोमन ठरवलेले होते. त्यासाठी दिनेश संधीची वाट पाहू लागला. बुधवार दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास दिनेशने अमोलला कॉल करून शेताजवळ येण्यास सांगितले. त्यामुळे अमोल भरधाव ऑटो घेऊन शेताकडे निघाला. शेताजवळ दिनेश उभा होता. तिथे दोघांच्या चर्चा झाली. त्यानंतर आपण मलकापूरला जेवण करायला जाऊ असे दिनेश म्हणाला. तेव्हा अमोलनेही होकार दिला. ते दोघे जेवण करण्यासाठी म्हणून निघाले होते. काही अंतरावर ऑटो जाताच दिनेशने लघुशंका आल्याचा बहाणा करून अमोलला ऑटो थांबवण्यास भाग पाडले. दिनेश ऑटोतून खाली उतरला तसा अमोलही उतरला. दोघे रोडच्या बाजूला लघुशंका करत उभे होते. त्यातच त्या दोघांचे बोलणेही सुरू झाले होते. बोलता बोलता कावेरीच्या विषयावरून परत वाद उफाळला. या वादाचे पर्यवसान मारहाणीमध्ये झाले. हेच दिनेशला हवे होते. तो पूर्ण तयारीनेच आलेला होता. त्याने बेसावत अमोलच्या गळ्यामध्ये दोरी टाकून ताकदीने फास आवळला. अमोल ताकदबाज होता. हल्ला होताच तो जोरदार प्रतिकार करू लागला. त्यामुळे दोरीचा फास आवळताना दिनेशच्या तोंडालाही फेस आला होता. मात्र बराच वेळानंतर अमोलचा प्रतिकार थिटा पडल्याने तो गतप्राण झाला. तो ठार झाल्याची खात्री पडताच दिनेशने फास सैल केला. त्याचा मृतदेह तिथेच टाकून दिला आणि त्याचा मोबाईल एका बोरवेलमध्ये टाकून दिला. त्यानंतर काहीच झाले नसल्याचा आव आणून तो घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी सकाळचे 7 वाजले असावेत. मलकापूर तालुक्यातील शिवानी ते तालासवाडा रोडवर रस्त्याकडेला एका व्यक्तीचा मृतदेह पडलेल्याची खबर वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे परिसरातील लोकांची घटनास्थळी
एकच तोबा गर्दी निर्माण झाली होती. मलकापूर MIDC पोलिसांना माहिती मिळाल्याने एका पथकाने घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथके पाचारण करण्यात आले. पोलिसांनी मृतदेहाचे बारीक निरीक्षण केले असता मृतकाच्या नाकातोंडातून रक्त निघत होते. दोन्ही हातांवर खरचटल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या. दरम्यान जमलेल्या काही लोकांनी मृतक हा तासलवाडा येथील अमोल भवरे असल्याचे सांगून मृतकाची ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी दिसत्या परिस्थितीचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूरला हलवण्यात आला. अमोल भवारेच्या मृत्यूबाबत शंका कुशंका व्यक्त केल्या जाऊ लागल्या, कारण अपघात झाल्याचे कुठलेच लक्षण नव्हते. तसेच गळ्यातील व्रण वेगळे संकेत देत असल्याने त्याने हा घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला. शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान रात्री अमोल याला शिवनी येथील दिनेश तायडे याचा कॉल आला होता. त्यानंतर तो ऑटो घेऊन दिनेशला भेटण्यासाठी गेला होता अशी माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी दिनेश याला ताब्यात घेतले. तोपर्यंत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अमोलचा गळा आवळून मृत्यू झाल्याचा अभिप्राय दिला होता. अमोलचा खूनच झाल्याची पक्की खात्री पटली होती. त्यामुळे पोलिसांनी दिनेशला विश्वासात घेऊन घटनेबाबत विचारणा केली असता त्याने पोलिसांच्या जवळ सर्व प्रकार कथन केला. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या अमोलचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली. मृतक अमोल भवरे याच्या खून प्रकरणी त्याची पत्नी शीतल भवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आणखी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन, MIDC पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र पेंदोर, ASI विजय टेकाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश बावणे, पोलीस कॉन्स्टेबल नारखेडे हे पुढील तपास करत आहेत.